Z is equal to equal to 88 picometer, 2.88 into 10 to the power minus 8 centimeter. Right? हाँ सर. हाच होता ना. हो. याची लेंथ आहे सर हे लिहिलं नव्हतं सर, तुम्ही नको म्हणलेला. हा हा लिहिलं नव्हतं. मग ते आज काय करायचं माहितीये का, लिहिलं नव्हतं काल तुम्ही, बरोबर आहे. पण ते हा सर. मी सांगितलं होतं ना त्याच्यामध्ये डेन्सिटीचा प्रॉब्लेम म्हणून. हा हा. डेन्सिटी पुस्तकात दिलेली नाहीये. डेन्सिटी दिल्याशिवाय ते न्यूमेरिकल सॉल्व करता येत नाही. मी सर्च केलं बाकीच्या बुक मध्ये, हा जो न्यूमेरिकल आहे तिथं डेन्सिटी दिलेली आहे. and therefore density is equal to 14.44 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर. ऐसी डेंसिटी है, आपको फाइंड आउट करना है. फाइंड नंबर 1 नंबर ऑफ यूनिट सेल in number of unit cell in 200 gram of element. Number 2 number of atoms in 200 gram of element. ओके तो कौन सा फार्मूला यूज करेंगे, कौन सा फार्मूला आपको यूज करना है? तो आपको फार्मूला यूज करना है नंबर 1 नंबर ऑफ एटम्स in 200 gram of element. That is equal to क्या आएगा, x अपॉन x इंटू n अपॉन डेंसिटी इंटू ए का क्यूब. असा फॉर्मूला होता आदित्य, आठवतं का? x की वैल्यू कितनी बेटा, 200 ग्राम है. बीसीसी के लिए डेंसिटी है 14.44 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर है. एंड एज लेंथ है आपकी ऑलमोस्ट 2.88 इंटू 10 टू दी पावर माइनस 8 सेंटीमीटर का होल क्यूब. ऐसा आएगा ये. and therefore gram, this is a gram, this is a gram, get cancel, cubic centimeter get cancel. ये रहने दो इधर ऐसे. so how we write here, that is equal to 400 divided by 14.44 into, अब इसका क्यूब लेना है, into 10 to the power minus 24. ओके अब इसका क्यूब हमने कर लिया था अप्रोक्स 3 का क्यूब.
3 का क्यूब कितना लिया था? 2.88, 23.88. ओके, 2.88 का होल क्यूब, 2.88 का होल क्यूब, 2.88 होल क्यूब कितना आएगा? 2 का क्यूब कितना आता? तिथलं पोत बित चल 2 का क्यूब कितना आता? हाँ काय घेतलं इथं हाँ, 3 का क्यूब कितना आता? 27. That is equal to 23.88 10 to the power minus 24. And therefore, we have 400 divided by 44, 14.44 into 23.88 into 10 raised to power minus 24 plus 24. राइट है? तो इसका जब डिवाइडेशन करेंगे, जब हम उसका डिवाइडेशन करेंगे 400 divided by 14.44 into 23.88. That is 1.16. 1.16. 1.16. ये आएगा 1.16 into 10 raised to power 24 atoms. इतने atoms आते. आता बुक मध्ये आन्सर किती दिलं बघा. बराबर है, 1.16 इज द करेक्ट आंसर. समझ में आया क्या सबको? कल का क्या प्रॉब्लम हुआ था? कौन कौन है? आदित्य महाडिक, आर्यन, यस सर. हाँ, रितेश, साहिल, लक्षात आलं? समजलं का सगळ्यांना? यस सर. ओके, कल ये नहीं था बेटा, कल ये वाला, ये मतलब ये स्टेट बोर्ड के बुक में नहीं दिया है, इसलिए मैंने ऐसे कोई बुक देखे हैं तो खाली वहां पर डेंसिटी गिवन थी, इसीलिए डेंसिटी जब पुटअप करेंगे तब इसको हम सॉल्व कर सकते. डेंसिटी. ओके, तो दिस इज द नंबर. हमने नंबर ऑफ एटम्स इन 200 ग्राम ऑफ एलिमेंट. नंबर ऑफ एटम्स 200 ग्राम. अब आपको क्या फाइंड आउट करना है? नंबर ऑफ यूनिट सेल्स. एंड देयरफॉर दूसरा वाला होगा नंबर ऑफ यूनिट सेल्स in 200 ग्राम ऑफ एलिमेंट. तो क्या फार्मूला था? उसके लिए फार्मूला था x डिवाइडेड बाय डेंसिटी इनटू का क्यूब. क्या करेंगे? डिवाइड बाय 2 करेंगे, इसको डिवाइड बाय 2 करेंगे, तो इसको डिवाइड बाय 2 करने के बाद कैसा आएगा? 1.16 into 10 to the power 24 divided by 2. तो कितना आएगा? 2 1 2,
0, 2 5 the 10, 1 carry, 2 8 the 16, बराबर है? कितना आएगा? 8 the 16. Therefore आपका आंसर होगा 0.58 into 10 to the power 24 unit cell. एक आदित्य कौन है यहाँ पे सेशन में? That is equal to 5.8 मालूम into 10 to the power 23 unit cells. यानी कि आएगा ये 5.8 into 10 to the power 23 unit cells. तो बुक में जो आंसर दिया है, बुक में आंसर है 2.32. तो 2.32 ये गलत आंसर है. 5.8 is the correct answer. 5.8 is the correct answer. Okay, this is the correct answer. तो बुक में मिस्टेक है बेटा कुछ, तो वो मिस्टेक करेक्ट कर लो आप. वो मिस्टेक आपको करेक्ट करना बहुत जरूरी है. तो जब हम स्टडी करेंगे, जब तुम स्टडी करेंगे पर्सनली, आपके समझ में आएगा कि इसको करना कैसे है. बराबर आहे? हो बर, सर. बाकीच्या मुलांनी होमवर्क केलं का सगळ्यांनी? आदित्य, आर्यन, होमवर्क वाले नोटबुक कंप्लीट है क्या सबकी? हाँ कंप्लीट आहे सर. हाँ कंप्लीट आहे. हाँ, अजून दानेश आला का? दानेश दानिश नाही आलाय. दवाखान्याला गेलेलं आहे सर. आदित्य महाडिक. हाँ दवाखान्याला गेलंय. काय झालं और कोरोना? आदित्य भिंगारे. फिर क्या हो गया उसको? आदित्य भिंगारे, टाकवाले, Yes, sir. वैभव, वैभव, वेदांत. तर हाँ तर मध्ये 2-3 दिवसात बाकी कम्प्लीट बोला. आहे. कोणाचं? 2 दिवस वैभवचं का? माझं वेदांत. हाँ वेदांत गाडेकर. हो ते लाईट आणि वैभवला नेटवर्क 2 माईक दिवसात ऑफ बाकी कर आहे. बर म्हणा. वैभवला माईक ऑफ कर म्हणा, त्याचं माईक ऑफ. केला त्यांनी. हा केला का? बर बर. हा रितेश झालं कर तुझं? रितेश सर झालंय थोडं 2-3 हा, दिवसाचं रितेश. राहिले फक्त. सर हा, का करता मग 19-20 तुम्ही 2-3 तर दिवस? राहिलाय. ते कसं absent राहिलं? 2 दिवस मग 19-20 राहिले तर ते. तर ते 19-20 तर नव्हतं अगोदर ना, दाखव नेटचा बरं. प्रॉब्लेम होता. अगोदरचं बताव. पहिलं सांग पहिलं. रितेश सर सर हा सर त्याचा ह्याला व्हिडिओ नाहीये सर. कॅमेरा नाहीये सर. काय झालं? हा कॅमेरा नाहीये माझ्या याला कॅमेरा नाही. लॅपटॉप वरती. बर, लॅपटॉपला असतं ना कॅमेरा. सर त्या पार्टिसिपेंट मध्ये बघा तिथं दिसत नाहीये कॅमेरा. बर हा चला आदित्य भिंगारे तू दाखव. आदित्य जेवढं कम्प्लीट आहे तेवढं दाखव. आदित्य शोमी. कितना कंप्लीट है बोलो. put your video on and show me how much homework you did. नाही का आदित्य भिंगारे?
और कौन है? महाडिक तो जाएगा? हाँ सर. हाँ प्रथमेश. 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 सोमी. कमरेड का प्रथमेश. वेदांत किती दिवसाचं बाकी तुझं? वेदांत 2 दिवसाचं बाकी आहे ना 1920चा. सर ते माझं आहे. 1920चा का? हा सर, तेव्हा नेटचा प्रॉब्लेम होतो हा म्हणून क्लास बाकीचं चालू नाही. अजून दुसरं कोण आहे? बाकी तानिष्क. वैभव. वैभव दाखव. वैभव किती कंप्लीट आहे? वैभव. वैभव बताओ मुझे कितना कंप्लीट है? वैभव आर यू हियरिंग? कसं रे, कसं तुमचं, कसं एक्झाम देणार तुम्ही? तुम्ही काही सिरियसच नाही अभ्यासाबद्दल. टॉपिक संपत आलाय, 2-3 बीट राहिले फक्त शेवटचे. अभ्यास नाही करत. कैसा करना पडेगा भाई? कैसा करेंगे? अवघड काम होईल ना अभ्यास नाही केला तर. हा अभ्यास नाही केला तर काहीच फायदा नाही. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा पॉइंट घेतो मी लगेच. झालं का? फिनिश. हो सर. आता न्यूमेरिकल जमतील ना बाकीचे? तुझ्याकडं बुक का रे माडी? नाही सर, पाथ फाइंडर आहे बघा. समोर बुक नाही का? नाही, पाथ फाइंडर नाही, हे आपलं मॅथ्सचेच स्टेट बुक आहेत बोर्डचं. फक्त. नाही सर, ते नाही आणले. पाथ फाइंडर मध्ये सॉलिड स्टेट दिले का? नाही ना. नाही आहे. सर माझ्याकडे आहे की टेक्स्ट बुक. हॅलो सर. कोणतं सर आहे 11वीच ना? का? 11th ना? वैभवकडे का? नाही सर, आदित्य नाही रे, सूर्यवंशी. 12th. सर अजून Twelfth हा, नाही ती सर. दिले नाही. आहे का? 12th अजून मिळालीच नाहीत सर. बारावीची पीडीएफ पुस्तकच नाही. पीडीएफ देऊ का पाठवून मी? पीडीएफ हा सर द्या की. प्ले स्टोर वरती किती पुस्तक पाठवून आहे? देऊ का? पीडीएफ मध्ये बुक आहे. पीडीएफ मध्ये. प्ले हा? स्टोर वरती किती पुस्तक आहे सर? हा सर, पाठवा. तरी तर मीटिंग हा. मध्ये नेट जाते हा, सगळं ऋतिक तिकडे काय म्हणतो बघा. डाउनलोड करू. प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, भरपूर पुस्तक काय आहेत. म्हणते? सर प्लीज पाठ द्या. हो. हा, मी ऋषिकेश सरांच्या याच्यावर पाठवतो, मग ते देतील तुम्हाला. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, 2, 11, 12 दोन्हीचे. हा सर, चालतंय. बरोबर आहे का? एनसीईआरटीचं पण आहे, एनसीईआरटीचे बुक पण आहे डायरेक्ट. सर मग दोन्ही द्या. ठीक आहे? हा, हा, सर. दोन्ही देतो. कारण काय आता हे तुम्हाला लागणार आहे बेटा. आता एक हा, सर. न्यूमेरिकल आहे, क्वेश्चन नंबर हे आता क्लिअर झालं ना, कालचं जे राहिलं होतं आपलं.
9 नंबर का न्यूमेरिकल, 9 नंबर न्यूमेरिकल, एलिमेंट विथ मोलार मास है 27 ग्राम पर मोल। मोलार मास है 27 ग्राम पर मोल फ्रॉम क्यूबिक यूनिट सेल। एज लेंथ दिया है आपको 405 पिकोमीटर, यानी कि 4.05 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर, राइट? दैट इज योर एज लेंथ। नाउ डेंसिटी दी है, that is the density is equal to 2.7 gram per cubic centimeter, right? What is the nature of cubic unit cell? आपको फाइंड आउट करना है z is equal to how much। तो सबसे पहले ये का क्यूब निकालो, दिस इज द 4.05, okay, 4.05 into 10⁻⁻8 सेंटीमीटर का होल क्यूब। तो 4 का कितना है, 4 का क्यूब है कितना आएगा, 64 into 10⁻approx -24 क्यूबिक सेंटीमीटर। तो आपको पूछा है डेंसिटी इज इक्वल टू z इंटू m अपॉन a का क्यूब इंटू n0 na। नाउ z इज इक्वल टू, इसका क्रॉस मल्टीप्लिकेशन, डेंसिटी इंटू a का क्यूब इंटू na डिवाइडेड बाय m। Now m is the molar mass. Now m कितना है, that is equal to डेंसिटी है बेटा, डेंसिटी 2.7 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर। ये का क्यूब कितना है, ये का क्यूब है 64 इंटू 10⁻⁻⁻24 क्यूबिक सेंटीमीटर इंटू आवोगाड्रोस नंबर है, आवोगाड्रोस नंबर कितना है, आवोगाड्रोस नंबर इज नथिंग बट 6 इंटू 10⁻+23 मोल एटम्स डिवाइडेड बाय मोलार मास है 27 ग्राम पर मोल। तो ये मोल पर मोल, ये पर मोल कैंसिल करो, राइट है? ये क्यूबिक सेंटीमीटर कैंसिल करो, बराबर है? ये ग्राम कैंसिल करो। नाउ क्या होगा, दिस इज द, ये होगा 1/10। तो आपका आंसर होगा z इज इक्वल टू 64 इंटू 6 आता हे पावर किती झाला, -1 इंटू 10⁻⁻1 डिवाइडेड बाय 10, है कि नहीं? That is the 24, 2 carry 38, okay, this is यानी 3.84 डिवाइडेड बाय 10, यानी अप्रॉक्स आपका आंसर होगा 3.84 यानी दैट इज इक्वल टू 4। तो z इज इक्वल टू 4 आएगा। तो
यूनिट सेल का टाइप कौन सा होगा? FCC। Z इज इक्वल टू 4 आएगा। यूनिट सेल का टाइप क्या होगा? FCC। क्या बोलेंगे उसको? FCC। FCC यानी फेस फेस सेंटर सेंटर यूनिट सेल। फेस सेंटर कळालं का आता? सगळ्या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व करून दिले पूर्ण बीट वर, जेवढे आहेत तेवढे ऑल। हो सर। ओके, न्यूमेरिकल 4 से लेके पूरे 10 तक। तो आपको क्या करना है? इसको फिर से सॉल्व करना है हा सर। व्यवस्थित, घरी परत सॉल्व करा त्याला। हा, परत सॉल्व केल्यावर तुमच्या लक्षात येईल कुठे दिलेले, काय दिले, हे सगळं सॉल्व करून दिलंय मी तुम्हाला। ठीक आहे, येतं लक्षात? क्लियर है? ओके आदित्य, आया समझ में? यस सर। चलो स्क्रीनशॉट ले लो। हाँ, यू कैन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस। दिनेश, यस सर। तो न्यूमेरिकल जो है पूरे टाइप के न्यूमेरिकल हमने यहाँ पर देखे। जिनको कोई डाउट है वो पूछ सकते हैं। काय अगोदरचं जे दिलेलं आहे ते व्यवस्थित रीड करा, लिहा, वाचा। त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे। झालेल्या V2 कुठलाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे। म्हणजे आपण एक्झामची वेळ आली तर याच्यावर एक्झाम ठेवू आपण नंतर पुढच्या ह्याच्यात। ठीक आहे, ओके। यस आता सर। बघा, defect in crystal, or that is also called as imperfections in crystal। डिफेक्ट इन क्रिस्टल, और जिसको हम बोलते हैं इम्परफेक्शन। इम्परफेक्शंस का मीनिंग है कौन सा भी प्योर क्रिस्टल है तो एब्सोल्यूट जीरो में है, उसका इम्परफेक्शंस बिल्कुल जीरो होता है। आता इम्परफेक्शंस म्हणजे काय? खूप सोपी गोष्ट आहे बेटा, इट्स टू सिंपल। उसकी जो ज्योमेट्री है वो डिस्टर्ब नहीं है, यानी कि जो क्रिस्टल है पर्टिकुलरली डेफिनाइट ऑर्डर में है, डेफिनाइट ऑर्डर में है। तो देयरफॉर इफ यू सी, यदि हम देखेंगे कि कौन सा भी जो क्रिस्टल होगा, ideal crystal are said to be that crystal in which constituent particles are arranged in definitely regularly repeating pattern and they have a fixed or definite geometry। उसकी ज्योमेट्री क्या है? डेफिनाइट है और फिक्स है। and such crystal are called as ideal crystal, but it is not possible to maintain temperature, pressure and all conditions to obtain the ideal crystal। आइडियल क्रिस्टल लेना या आइडियल क्रिस्टल ऑब्टेन करना सबके लिए कंडीशन पॉसिबल नहीं होती। टेम्परेचर में कम ज्यादा होता है, प्रेशर में भी चेंज होता है, इसीलिए क्रिस्टल में जो डिफेक्ट आता है, इम्परफेक्शंस आता है, दैट इज कॉल्ड एज डिफेक्ट और इम्परफेक्शंस। तो इसमें हम लिखेंगे फॉल्टी अरेंजमेंट ऑफ एटम्स और आयंस और मॉलिक्यूल्स। Imperfections are nothing but
faulty arrangement of constituent particles, we can say. Faulty arrangement of constituent particles. तो constituent particle की faulty arrangement यानी कुछ पॉइंट मिस होना या फिर कुछ पॉइंट में इरेगुलर अरेंजमेंट होना या कुछ पॉइंट की पोजीशन गलत होना. नाउ दिस इज द कॉल्ड एज इम्परफेक्शन. नाउ जो क्रिस्टल का इम्परफेक्शन है उसको हम क्लासिफाई करेंगे imperfections. Please rejoin all less than 1